नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट मेथड आणि क्रॅमर्स रूल कसा सोडवायचा ते पाहिले होते, त्याचे फॉर्म्युले पाहिले होते। आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत। तर प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स। आपल्याला काय करायचे, ॲक्टिव्हिटी सोडवायची। तर पहिल्यांदा दिलेलं आहे, मॉडमध्ये दिलं आहे, काय दिलं आहे 3, 4, 2 अँड 5। आता फक्त आपल्याला काय करायचं, ब्लँक बॉक्स भरून टाकायचा। तर बघा पहिल्यांदा काय 3 इंटू ब्लँक बॉक्स मायनस ब्लँक बॉक्स इंटू 4। आता काय करायचं आपल्याला, 3 इंटू ब्लँक बॉक्स आहे आणि डिटर्मिनंट सोडवताना आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजेच 3 इंटू काय होईल 5 मायनस 2 इंटू 4, म्हणजे बॉक्समध्ये काय येईल 2। 3 इंटू 5 15 मायनस 4 इंटू 2 इंटू 4 किती येतात 8। परत 15 मायनस 8 इज इक्वल टू 7। पहिली ॲक्टिव्हिटी झालेली आहे। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स। दिलेले डिटर्मिनंट्सचे काय करायचे, आपल्याला किमती काढायच्यात। तर पहिला काय आहे -1, 7, 2 अँड 4। काय करायचं आपल्याला, त्यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशनचं सबट्रॅक्शन। बघा -1 आणि त्याच्या क्रॉसला काय येतात 4, म्हणजेच काय होईल -1 इंटू 4 मायनस 7 इंटू 2। काय होईल मग 4 इंटू 1 4। आता साईन कुठला राहील, एक मायनस आणि एक प्लस, वेगवेगळे साईन आले काय करतो आपण मायनसचा साईन देतो। परत मायनस 7 इंटू 2 14, 7 टू 14। आता परत बेरीज वजाबाकीच्या नियममध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की काय सारखे सारखे चिन्ह आले की बेरीज करायची, आणि जे सारखे चिन्ह आहे ते काय करायचं आपल्याला उत्तराला द्यायचं। बघा 14 + 4 काय येतं आहे 18, आणि साईन जे आहे तेच काय आहे -18। पुढचा प्रॉब्लेम आहे मॉडमध्ये 5, 3, -7 अँड 0। तर इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन कशाचं होईल, 5 अँड 0 यांचं मल्टिप्लिकेशन होईल -3 अँड -7, 3 इंटू -7। बघा 5 इंटू 0 कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं किंवा भागलं असतं उत्तर किती येतं 0 येतं, म्हणजेच 5 इंटू 0 काय होईल 0। आता इथं एक मायनस आहे आणि मायनस आहे, तर इथं मायनस काय होईल प्लस। 3 इंटू 7 21, 0 + 21 इज इक्वल टू 21। सेकंड प्रॉब्लेमचं काय उत्तर आलं, सेकंड डिटर्मिनंट काय मिळालं आपल्याला 21। त्यानंतर आहे (7/3, 5/3, 3/2, 1/2). तर हा डिटर्मिनंट सोडायचा आपल्याला। तर बघा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथं कशाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, इथं अगोदर 7/3 अँड 1/2 मायनस दुसरं कशाचं होईल तर 5/3 अँड 3/2 यांचं काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल। तर बघा काय होईल, सुरुवातीला 7/3 मल्टिप्लाय 1/2 मायनस पुढचं काय होईल 5/3 इंटू 3/2। काय होईल इथं मल्टिप्लिकेशनमध्ये न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन आणि डेनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन। 7 इंटू 1 7 अपॉन 3 इंटू 2 6, हे मायनस ॲज इट इज। आता पुढचा ब्रॅकेटमध्ये काय होईल, हे 3 अँड 3 गेट कॅन्सल, फक्त इथं वरती काय राहील 5/2। परत आता सबट्रॅक्शन करताना काय करावं लागतं आपल्याला, त्यांचा डेनॉमिनेटर चेक करायचा असतो की दोघांचा सारखा आहे का। तर इथं काय आहे 6 आहे, तिथं काय 2 आहेत, मग सारखा नसेल तर काय करतो आपण त्रिकच गुणाकार, 7 आणि 2 चा गुणाकार करू। 7 2 14 मायनस 6 5 30 अपॉन डेनॉमिनेटरचा गुणाकार मल्टिप्लिकेशन, काय होईल 6 2 12। आता परत 14 - 30, 14 मधनं 30 वजा होते का, नाहीत होत, मायनस होत नाहीत, मग काय करतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो। 13 - 14 काय राहतील तिथं 16। आता साईन कुठला राहील तर प्लसला कुठला साईन नाही, म्हणजे काय असतो प्लस असतो। एक प्लस आणि मायनस जर असेल तर काय करतो आपण मोठ्या संख्येचं साईन देतो, म्हणजेच काय होईल -16/12। परत आता दोघांना कुठल्या संख्येने भाग जातो ते पाहू। 16 आणि 12 ला कुठल्या संख्येने भाग जातो तर 4 ने जातो। 4 3 12, 4 4 16,
काय आलं -4/3. हा आहे दुसरा क्वेश्चन. बघा, जर काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. आता इथे क्रॅमर्स रूल वापरून आपल्याला काय करायचे, दिलेले इक्वेशन सोडवायचे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे क्रॅमर्स रूलनं कुठले कुठले फॉर्म्युले वापरावे लागते आपल्याला ते इक्वेशन सोडवण्यासाठी किंवा ते व्हेरिएबलच्या किमती काढण्यासाठी. तर पहिली स्टेप आपली जी आहे ती काय करायची, दिलेल्या इक्वेशनला नंबर द्यायचे. द गिवन इक्वेशन्स आर. कुठले दिलेले इक्वेशन्स, पहिले इक्वेशन काय 3x - 4y = 10. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन काय आहे 4x + 3y = 5. इक्वेशन नंबर 2. पहिली स्टेप झाली आहे. नंतर काय सांगितलं तुम्हाला, दिलेले इक्वेशन कंपेअर करायचे. कशासोबत कंपेअर करायचे, द गिवन इक्वेशन्स कंपेअर विथ. दिलेले इक्वेशन आपल्याला कशासोबत कंपेअर करायचे आहेत, a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2. हे दोन इक्वेशन कशासोबत कंपेअर करायचे आहेत, ह्या दोन इक्वेशन सोबत. ही स्टेप तुम्ही नाही लिहिली तरी पण चालते. फक्त काय करायचं, a1 b1 c1 आणि a2 b2 c2 च्या किमती घ्यायच्यात. हेअर a1 = a1 ची किंमत कशावरनं घेणार आपण, पहिले इक्वेशनवरनं. कारण पहिले इक्वेशन a1x + b1y = c1 सोबत कंपेअर केलेला आहे. a1 ची किंमत म्हणजेच काय असतो, x चा कोएफिशियंट असतो. इथे x चा कोएफिशियंट काय आहे 3. तसंच b1 = b1 म्हणजे काय, y चा कोएफिशियंट किती आहे तर -4 आणि c1 = कॉन्स्टंट टर्म किती आहे 10. त्यानंतर a2 ची किंमत म्हणजे सेकंड इक्वेशनमध्ये x चा कोएफिशियंट काय आहे 4. नंतर b2 ची किंमत म्हणजेच y चा कोएफिशियंट किती आहे 3 आणि c2 = 5. a1 b1 c1 a2 b2 आणि c2 च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता काय करायचं, आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवून सुरुवातीला काय काढायचं आपल्याला, त्याचा डिटर्मिनंट d = तर डिटर्मिनंटचा काय फॉर्म्युला आहे, डिटर्मिनंट d = a1 a2 b1 b2. याच्यामध्ये किमती ठेवून द्यायच्या. पहिली किंमत कशाची आहे, a1 ची 3 आणि a2 ची 4. म्हणजेच काय होईल तर 3 4. b1 आणि b2 च्या काय किमती आहेत -4 and 3. परत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 3 × 3 -4 × 4. काय केलं आपण, दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि दोघांचं मल्टिप्लिकेशनचं सबट्रॅक्शन केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशनचं. = 3 × 3 9. मायनस मायनस काय होईल तर प्लस 4 × 4 काय होतील 16. 16 + 9 = 25. बघा डिटर्मिनंट मिळाला आपल्याला. त्यानंतर काय काढायचं आपल्याला, dx ची किंमत काढायची. तर dx चा काय फॉर्म्युला आहे, dx = c1 c2 b1 b2 c1 आणि c2 च्या काय किमती आहेत बघा इथे दिलेले आहे. c1 ची किती आहे c1 आणि c2 ची किंमत 10 आणि 5 10 5. त्यानंतर b1 आणि b2 च्या काय किमती आहेत -4 and 3 -4 and 3. परत त्यांचं काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर कशा कशाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 10 आणि 3 10 × 3 मायनस परत -4 × 5 -4 × 5. 10 × 3 काय होतील 30 मायनस मायनस काय होईल प्लस 4 × 5 20 30 + 20 = 50. हा काय आला आपल्याला dx आला d आला dx आला. आता काय काढायचं आपल्याला dy ची व्हॅल्यू काढायची. तर dy =
काय फॉर्म्युला आहे dy चा a1 a2 c1 c2 इज इक्वल टू परत त्याच्या जागेवरती त्याच्या आपण काय करू किमती ठेवून देऊ a1 a2 चे काय किमती आहेत 3 and 4 a1 a2 इज इक्वल टू 3 and 4 परत c1 आणि c2 च्या काय मध्ये कुठल्या किमती येतात तर c1 आणि c2 च्या काय किमती येतात 10 and 5 इथे ठेवून देऊ आपण 10 and 5 परत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 3 into 5 minus 10 into 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन चे सबट्रॅक्शन मध्ये आपण लिहून ठेवलेलं त्याला इज इक्वल टू 3 into 5 काय होतील 15 minus 10 into 4 40 काय आलं 15 minus 40 तर 15 minus 40 होतं का नाही मग 40 minus 15 काय होईल 25 आणि मोठ्या संख्या चिन्ह काय राहील मायनस बघा डिटर्मिनंट पण आला त्यानंतर dx पण आला dy ची पण किंमत मिळाली आपल्याला आता काय काढायचं आपल्याला x चा काय फॉर्म्युला आहे dx upon d इज इक्वल टू तर बघा dx ची काय व्हॅल्यू आलेली आहे dx ची किती व्हॅल्यू आलेली आहे 50 अपॉन डिटर्मिनंट किती आलेला आहे 25 मग त्याच्या जागेवरती त्याच्या किमती ठेवून देऊ आपण dx ची काय व्हॅल्यू आलेली आहे 50 dx ची काय व्हॅल्यू आलेली आहे 50 अपॉन डिटर्मिनंट किती आलेला आहे 25 वन जा 25 टू जा 50 x ची व्हॅल्यू किती आली 2 तसंच काय काढायचं आपल्याला y काढायचा तर y साठीचा काय फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू dy अपॉन d dy ची काय व्हॅल्यू आलेली आहे -25 अपॉन d ची काय व्हॅल्यू आलेली आहे 25 कॅन्सल तिथं काय राहील फक्त -1 तर आता आपल्याला दोन्ही पण व्हेरिएबलच्या किमती मिळाल्या x ची पण व्हॅल्यू मिळाली आणि y ची पण व्हॅल्यू मिळाली आता काय करू आपण त्याचा सोल्युशन लिहू मग काय लिहिणार इथं x, y इज इक्वल टू पहिली किंमत x ची आलेली किती आहे 2 आणि नंतर y ची किंमत किती आलेली आहे 1 2, -1 इज द सोल्युशन तर क्वेश्चन नंबर 3 मधला आपण पहिला प्रॉब्लेम इथं सोडवलेला आहे सेकंड प्रॉब्लेम मध्ये पहिले दिलेले इक्वेशन काय आहे 4x + 3y - 4 = 0 आपल्याला काय करायचं लिनिअर इक्वेशन मध्ये तयार करायचं मग काय करावं लागेल आपल्याला -4 बरोबर चिन्हाच्या पलीकडनं लागतील तर काय होईल 4x + 3y = हे -4 बरोबरच्या पलीकडे गेल्यावरती काय होतील +4 इक्वेशन नंबर 1 त्यानंतर सेकंड इक्वेशन काय आहे 6x = 8 - 5y तर काय करावं लागतं आपल्याला हे -5y बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणावं लागतील 6x ॲज इट इज -5y बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यावरती काय होतील +5y = 8 ॲज इट इज इक्वेशन नंबर सेकंड बघा दोन्ही पण इक्वेशन मिळालेत आता काय करायचं आपल्याला a1 b1 c1 a2 b2 आणि c2 च्या किमती काढायच्या तर अगोदर a1 = a1 ची काय व्हॅल्यू असेल फर्स्ट इक्वेशन मधला x चा कोएफिशियंट किती आहे 4 नंतर b1 = y चा कोएफिशियंट किती आहे 3 नंतर c1 = 4 तसेच a2 = सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे 6 त्यानंतर b2 = y चा कोएफिशियंट किती आहे 5 नंतर c2 = कॉन्स्टंट टर्म किती आहे 8 या सर्व किमती आल्यात आता काय काढायचं आपल्याला डिटर्मिनंट तर बघा डिटर्मिनंटचा काय फॉर्म्युला आहे d = मॉड मध्ये a1 a2 b1 b2 त्याच्या जागेवरती त्याच्या काय करू आपण किमती ठेवू a1 आणि a2 च्या काय किमती आहेत तर a1 आणि a2 बरोबर 4 and 6 इथे काय करू 4 6 नंतर b1 b2 3 and 5 b1 आणि b2 च्या जागेवरती काय ठेवायचे आपल्याला 3 5 आता काय करायचं आपल्याला त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची सबट्रॅक्शन बघा तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होईल 4 × 5 - 3 × 6 काय होईल 4 × 5 20 - 3 × 6 18 = 20 - 18 = 2 तर डिटर्मिनंट किती आला त्याचा
2 आला. आता काय काढायचं आपल्याला, dx ची व्हॅल्यू काढायची. तर dx साठीचा काय फॉर्म्युला आहे, c1 c2 b1 b2. त्यांच्या जागेवरती काय करू आपण, त्यांच्या किमती ठेवून देऊ. c1 आणि c2 ची काय किंमत आहे 4 and 8. c1 आणि c2 च्या जागेवरती 4 8. नंतर b1 b2 साठीच्या काय किमती आहेत, b1 आणि b2 इज इक्वल टू 3 and 5 3 5. परत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि काय करायचं आपल्याला, त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये काय होईल, 4 × 5 - 3 × 8 इज इक्वल टू 4 × 5 20 - 3 × 8 24. बघा आता सबट्रॅक्शनमध्ये 20 - 24 होऊ शकत नाही. मग काय करायचं, 24 - 20 इज इक्वल टू 4. आणि साईन कुठलं द्यायचं, तर मोठ्या संख्येला जे आलेला आहे तो कुठला आहे, मायनस. dx ची व्हॅल्यू किती आली, -4. आता काय करायचं आपल्याला, dy ची व्हॅल्यू काढायची. तर dy साठीचा काय फॉर्म्युला दिलेला आहे, तर dy इज इक्वल टू a1 a2 c1 c2. त्यांच्या जागेवरती काय करू आपण, त्यांच्या किमती ठेवून देऊ. तर a1 आणि a2 ची काय किंमत आहे 4 and 6. तसेच c1 आणि c2 साठी काय आहे 4 8. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करू त्यांचं आपण, काय होईल 4 × 8 - 4 × 6. 4 × 8 काय होईल 32 - 4 × 6 24. 32 - 24 काय राहतील तिथं 8. 32 - 24 8. बघा सगळ्या किमती आल्या आपल्याला. आता डिटर्मिनंट पण मिळाला, त्यानंतर dx ची पण व्हॅल्यू आली, dy ची पण व्हॅल्यू आली. आता काय काढायचं आपल्याला, व्हेरिएबलच्या किमती काढायच्यात, म्हणजेच x आणि y च्या किमती काढायच्यात. तर x साठीचा काय फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू dx/d. तर dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे -4 अपॉन डिटर्मिनंट किती आलेला आहे, डिटर्मिनंट आलेला आहे 2. तर d च्या जागेवरती किती ठेवू आपण, 2 ठेवू. इज इक्वल टू काय होईल -4/2 2. आणि साइन कुठला राहील, हा मायनसचा. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, तर 2 आली. त्याच्यानंतर कशाची किंमत काढायची आपल्याला, y ची काढायची. मग आता y साठी काय फॉर्म्युला आहे, dy/d. तर dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे 8 अपॉन डिटर्मिनंट किती आलेला आहे 2. काय होईल 8/2 इज इक्वल टू 4. बघा दोन्ही पण व्हेरिएबलच्या किमती आल्या, x ची पण आली आणि y ची पण आली. आता काय करू आपण, त्याचं सोल्युशन लिहू. मग सोल्युशनमध्ये काय लिहिणार, x, y इज इक्वल टू पहिले आलेली किंमत x ची किती आलेली आहे -2. आणि त्याच्यानंतर y ची किंमत, y ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4 इज द सोल्युशन. बघा सेकंड एक्झाम्पल. जर तुम्हाला काय एक्झाम्पलमध्ये काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. x + 2y इज इक्वल टू -1 अँड 2x - 3y इज इक्वल टू 12. बघा आपलं ठरलेलं आहे काय, अगोदर दिलेल्या इक्वेशन्सला काय करायचं, इक्वेशन नंबर द्यायचे. बघा जो पहिला इक्वेशन आहे त्याला काय केलं आपण, इक्वेशन नंबर फर्स्ट दिला. सेकंड इक्वेशनला इक्वेशन नंबर सेकंड दिला. त्यानंतर काय करायचं आपल्याला, a1 a2 b1 b2 c1 c2 च्या किमती घ्यायच्या. तर सुरुवातीला कुठल्या किमती घेऊ, a1 b1 आणि c1 ची किमती घेऊ. तर ते कशावरनं घेणार आपण, इक्वेशन नंबर 1 वरनं. तर a1 ची किंमत काय असते, x चा कोएफिशियंट तर काहीच नाही म्हणजे काय असतो 1. b1 इज इक्वल टू y चा कोएफिशियंट किती आहे 2. आणि c1 म्हणजेच कॉन्स्टंट टर्म किती आहे -1. तसंच a2 इज इक्वल टू, a2 ची किंमत म्हणजे काय असते, सेकंड इक्वेशनचा x चा कोएफिशियंट किती आहे 2. नंतर b2 इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ y किती आहे -3. आणि c2 इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म सेकंड इक्वेशनमधली किती आहे 12. ते झालं. त्यानंतर काय करायचं आपल्याला, डिटर्मिनंट काढायचं आहे. तर डिटर्मिनंटचा काय फॉर्म्युला आहे, d इज इक्वल टू a1 a2 b1 b2. त्यांच्या जागेवरती त्यांच्या काय करू आपण, किमती ठेवून देऊ. a1 आणि a2 ची काय व्हॅल्यू आहे 1 2. b1 and b2 2 - 3. काय करायचं आपल्याला, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशनचं सबट्रॅक्शन करायचं. तर काय होईल 1 × -3 -2 × 2. 1 × -3 -3 -2 × 2 4. बघा दोन्ही पण सारखे साईन आले, काय करतो आपण ॲडिशन आणि जे चिन्ह आहे ते देतो. 3 + 4 इज इक्वल टू 7 आणि साईन कुठला राहील मायनसचा. डिटर्मिनंट मिळाला. आता काय काढायचं आपल्याला, dx काढायचा. dx चा काय फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2.
त्यांच्या किमती ठेवू त्यांच्या जागेवरती. C1 आणि C2ची काय किंमत आहे -1 आणि 12, -1 12. तसेच B1 आणि B2ची काय व्हॅल्यू आहे तर 2 and -3. इथे किंमत ठेवून देऊ 2 and -3. बघा परत क्रॉस मल्टिप्लिकेशन काय -1 × -3 मायनस पुढचं काय होईल 2 × 12, 2 × 12. तर इथं काय होईल -1 × -3 3. मल्टिप्लिकेशनमध्ये जर सारखे साईन आले तर उत्तराला कुठला साईन देतो आपण प्लसचा. -12 × 2 काय होईल 24, 24 - 3 21 आणि साईन कुठला राहील मायनसचा, कारण मोठ्या संख्येला मायनसचा साईन आहे. तर dxची व्हॅल्यू मिळाली. आता काय काढू आपण dy काढू. dyचा काय फॉर्म्युला आहे a1 a2 c1 c2. बघा a1 आणि a2च्या काय किमती आहेत 1 and 2. तसेच c1 आणि c2ची काय व्हॅल्यू आहे -1 आणि 12. काय क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 1 × 12 -1 × 2. 12 × 1 12 ॲज इट इज. हा मायनस काय होईल इथं प्लस होईल 2 × 1 2 ॲज इट इज. 12 + 2 = 14. बघा डिटर्मिनंट पण मिळाला, dx पण मिळाला, dy पण मिळाला. आता काय काढायचं आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x साठीचा काय फॉर्म्युला dx/d. dx ची काय व्हॅल्यू आली -21 डिटर्मिनंट किती आलेला आहे -7 आलेला आहे. तर मायनस प्लस होईल 7 न जर 21ला डिवाइड केलं तर काय सोल्युशन त्याचं 3. तसंच y ची व्हॅल्यू काढताना काय होईल dy/d. dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे 14 - 7 काय होईल 2 आणि साइन कुठला राहील मायनसचा. बघा x ची पण व्हॅल्यू आली आणि y ची पण व्हॅल्यू आली. आता काय लिहायचे आपल्याला त्याचं सोल्युशन लिहायचे. काय होईल x, y = पहिली x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3, y ची व्हॅल्यू किती आलेली आहे -2 इज द सोल्युशन. त्यानंतरचा चौथा प्रॉब्लेम किंवा चौथे एक्झाम्पल 6x - 4y = -12 and 8x - 3y = -2. पहिली स्टेप काय आहे ते दोन इक्वेशनला काय करायचे आपल्याला नंबर द्यायचे. तर नंबर दिलेले आहेत. त्यानंतर a1 b1 c1 च्या किमती आणि a2 b2 c2 च्या किमती लिहायच्या. तर a1 = काय होईल इथं 6, b1 = -4 and c1 = -12. तसेच a2 काय होईल सेकंड इक्वेशन मधनं 8, b2 y चा कोएफिशियंट काय आहे -3 आणि c2 कॉन्स्टंट टर्म किती आहे -2. त्यानंतर काय काढायचं आपल्याला डिटर्मिनंटचा काय फॉर्म्युला a1 a2 b1 b2. बघा त्यांच्या जागेवरती त्यांच्या किमती ठेवून देऊ. a1 आणि a2 ची काय किंमत आहे तर 6 and 8 6 8. तसेच b1 आणि b2 ची काय आहे -4 and -3. त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. काय होईल 6 × -3 मायनस याचं काय होईल -4 × 8 इज इक्वल टू 6 × -3 काय होईल -18. हा मायनस काय होईल तर प्लस 4 × 8 किती राहतील 32. बघा आता एक प्लस आला एक मायनस आला तर अशा वेळेस काय करतो आपण सबट्रॅक्शन. मोठ्या संख्येतनं लहान संख्या काय करतो वजा करतो. 32 - 18 किती राहतील 14 आणि साइन कुठला राहील जी मोठी संख्या आहे त्याचा मोठी संख्या कुठली 32 तिला पॉझिटिव्हचं साइन आहे म्हणजेच काय राहील तिथं +14. त्यानंतर काढायचं आपल्याला dxचा काय फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2. त्यांच्या जागेवरती त्यांच्या काय करू आपण किमती ठेवून देऊ. -12 -2. त्यानंतर b1 आणि b2 ची काय आहे -4 and -3 तर ठेवून देऊ -4 and -3. बघा परत त्यांचं काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर काय होईल -12 × -3 मायनस इकडचं काय होईल -4 × -2. बघा 12 × 3 काय होतील 36. हा मायनस काय होईल इथं प्लस. हा -4 × 2 काय होतील 8. आता हा मायनस काय होईल इथं प्लस आणि बाहेरचा मायनस काय होईल जशाला तसं राहील इज इक्वल टू 36 - 8 तर किती राहतील 28. तर आता dx पण मिळाला. आता काय काढायचं आपल्याला dy साठीचा काय फॉर्म्युला आहे a1 a2 c1 c2. त्यांच्या किमती त्यांच्या जागेवर ठेवून देऊ. a1 आणि a2 ची काय किंमत आहे 6 and 8. तसंच c1 आणि c2 ची काय आहे -12
अँड -2. परत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. काय होईल 6 × -2 मायनस काय होईल -12 × 8. 6 × 2 काय होईल 12. एक प्लस आणि एक मायनस आला तर इथं कुठला साईन राहील मायनसचा. हा मायनस मायनस काय होईल इथं प्लस. 12 × 8 96. परत वेगवेगळे साईन आले की काय करतो आपण त्यांचं सबट्रॅक्शन करतो. 96 - 12 काय राहतील 84. आणि साईन कुठला राहील मोठ्या संख्येचा कुठला आहे पॉझिटिव्हचा म्हणजेच +84 राहतील. बघा आता डिटर्मिनंट मिळाला, dx मिळाला, dy मिळाला. आता काय करायचं आपल्याला त्या व्हेरिएबलच्या किमती काढायच्यात. तर पहिला कुठला आहे x. x साठीचा काय फॉर्म्युला आहे dx/d. तर dx ची काय व्हॅल्यू आलेली आहे इथं 28 अपॉन डिटर्मिनंट किती आलेला आहे 14. डिटर्मिनंट किती आलेला आहे इथं 14 आलेला आहे. तर 28/14 = 2. x ची काय व्हॅल्यू आली 2. आता काय करू आपण y ची व्हॅल्यू काढू. तर y साठीचा काय फॉर्म्युला आहे dy/d. dy किती आलेला आहे 84 अपॉन डिटर्मिनंट किती आलेला आहे 14. 84/14 काय होईल तिथं 6. बघा x ची पण व्हॅल्यू आली आणि y ची पण आली. मग त्याचा काय करू आपण सोल्युशन लिहू. x, y = x ची व्हॅल्यू आली 2 आणि y ची व्हॅल्यू आली 6 इज द सोल्युशन. तर बघा पाचवा प्रॉब्लेम काय आहे 4m + 6n = 54. 3m + 2n = 28. तर बघा आपली पहिली स्टेप काय दिलेली क्वेश्चन्सला काय केले आपण नंबर दिले. त्यानंतर a1 b1 c1 a2 b2 आणि c2 च्या किमती घेऊ. तर a1 ची किंमत काय असेल m चा कोएफिशियंट पहिल्या इक्वेशनमध्ये किती आहे 4. b1 म्हणजेच काय n चा कोएफिशियंट किती आहे 6 आणि c1 म्हणजेच कॉन्स्टंट टर्म 54. तसेच a2 ची काय किंमत आहे तर सेकंड इक्वेशन मध्ये m चा कोएफिशियंट किती आहे 3. b2 = n चा कोएफिशियंट किती आहे 2 आणि c2 = कॉन्स्टंट टर्म 28. आता काय करायचं आपल्याला डिटर्मिनंट काढायचा. d = काय फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2. तर त्यांच्या जागेवरती काय करू आपण त्यांच्या किमती ठेवून देऊ. a1 आणि a2 ची काय 4 and 3. तर a1 च्या जागेवरती 4 a2 च्या जागेवरती 3. b1 आणि b2 च्या काय व्हॅल्यू येतात 6 and 2. b1 ची व्हॅल्यू किती आहे 6. b1 च्या जागेवरती काय करू आपण 6 ठेवू आणि b2 च्या जागेवरती 2 = क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल तर 4 × 2 - 6 × 3 = 4 × 2 काय होतील 8 - 6 × 3 18. तर 8 मधून 18 मायनस होतात का तर नाहीत होत. मग काय करू आपण 18 - 8 करू किती होतील 10 आणि साइन कुठला द्यायचा जो मोठ्या संख्येचा आहे कुठला आहे तर -10. तर आता डिटर्मिनंट पण आला. आता काय करायचं आपल्याला dm. आतापर्यंत काय करत होतो आपण dx dy च्या किमती काढत होतो. आता dm कशामुळे काढायचा आहे कारण इक्वेशन मध्ये काय आहे व्हेरिएबल m आणि n आहेत म्हणून आपल्याला अगोदर काय काढायचं dm dn म्हणजेच आपल्याला m आणि n या व्हेरिएबल्सच्या काय करायच्यात किमती काढायच्यात. तर dm साठीचा काय फॉर्म्युला दिलेला आहे तर c1 c2 b1 b2. तर c1 आणि c2 च्या काय व्हॅल्यू आहेत c1 = 54 c2 = 28. तर किमती तिथं ठेवून देऊ 54 and 28. तसेच b1 आणि b2 साठी काय 6 and 2. b1 ची किंमत आहे 6 आणि b2 ची काय आहे 2. तर त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन करू त्यांचं आपण. तर काय होईल 54 × 2 54 × 2 - 6 × 28. तर परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 54 × 2 काय होतील 108 मायनस 28 × 6 काय होतील 168. बघा परत एखादी संख्या काय आली लहान आली पुढची संख्या काय आली मोठी आली. मग काय करू आपण अगोदर मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करू. 68 - 108 60 आणि साइन कुठला राहील मोठ्या संख्येचा कुठला आहे मायनस. तर dm पण मिळाला. आता काय करायचं आपल्याला dn ची व्हॅल्यू काढायची आहे. dn चा काय फॉर्म्युला आहे a1 a2 c1 c2. त्यांच्या किमती त्यांच्या जागेवर ठेवून देऊ. a1 आणि a2 ची काय व्हॅल्यू आहे 4 and 3. a1 आणि a2 च्या जागेवरती काय ठेवू आपण 4 and 3. c1 आणि c2 साठीचं काय किमती आहेत 54 and 28. बघा इथे दिलेले आहेत c1 आणि c2 च्या काय व्हॅल्यू आहेत 54 and 28. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 4 × 28
8 हे दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल मायनस काय करायचं आपल्याला दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करायचं म्हणजेच 54 × 3 28 × 4 काय होतील 112 मायनस 54 × 3 काय होतील 162 2 ह्या दोघांचं काय करू आपण सबट्रॅक्शन करू परत पुढची संख्या मोठी आली म्हणजेच 162 मधनं 112 मायनस करू काय होईल मग त्यांचं सबट्रॅक्शन 162 मायनस 112 इज इक्वल टू 50 साइन कुठला राहील मोठ्या संख्येचा मायनस बघा आता डिटर्मिनंट पण मिळाला डीएम पण मिळाला आणि डीएन पण मिळालेला आहे आपल्याला आता काय काढायचं आपल्याला त्या व्हेरिएबलच्या किमती काढायच्यात व्हेरिएबल कुठले कुठले आहेत तर एम आणि एन आहेत अगोदर कशाची किंमत काढायची आपल्याला एमची म्हणजेच काय होईल एम इज इक्वल टू डीएम अपॉन डी तर डीएमची व्हॅल्यू किती आलेली आहे -60 आलेली आहे मग डीएमच्या जागेवरती काय करू आपण -60 अपॉन डिटर्मिनंट किती आलेला आहे -10 हा मायनस मायनस कॅन्सल होईल पहिल्यांचं उत्तर काय येईल 6 आणि मायनस मायनस काय होईल प्लस तसंच काय करायचं आपल्याला आता एन ची व्हॅल्यू काढायची मग एन इज इक्वल टूचा काय फॉर्म्युला आहे डीएन अपॉन डी डीएन ची काय व्हॅल्यू आलेली आहे -50 अपॉन डिटर्मिनंट किती आलेला आहे 10 -50 अपॉन -10 इज इक्वल टू 5 बघा एम ची पण व्हॅल्यू आली आणि एन ची पण व्हॅल्यू आली आता काय करायचं आपल्याला त्यांचा सोल्युशन सेट लिहायचा सोल्युशन सेटमध्ये काय येईल एम कॉमा एन इज इक्वल टू पहिली एम ची आलेली व्हॅल्यू किती आहे 6 आणि नंतर एन ची आलेली किती आहे 5 इज द सोल्युशन तर बघा प्रॉब्लेम एक्झाम्पलमध्ये जर काय अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे शेवटचा 2x + 3y इज इक्वल टू 2 अँड x - y अपॉन 2 इज इक्वल टू 1/2 तर बघा दिलेले पहिले इक्वेशनला काय केलं आपण इक्वेशन नंबर 1 दिला मग सेकंड इक्वेशन हा लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नाही आहे काय करावं लागेल आपल्याला हे छेदस्थानचे किंवा डेनॉमिनेटरला आलेले 2 काढावं लागतील त्यासाठी काय करतो आपण प्रत्येक टर्मला त्या डेनॉमिनेटरनं काय करतो मल्टिप्लाय करतो म्हणजेच काय होईल मल्टिप्लाय each term by 2 प्रत्येक टर्मला काय करायचं 2 ना आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे x ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल x × 2 2x हा मायनस y अपॉन 2 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर हा 2 आणि 2 कॅन्सल होऊन तिथं काय राहील फक्त y इज इक्वल टू 1/2 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 and 2 कॅन्सल होऊन तिथं काय राहतील फक्त 1 इक्वेशन नंबर सेकंड बघा इक्वेशन नंबर 1 पण मिळाला इक्वेशन नंबर सेकंड पण मिळाला आता काय करायचं आपल्याला a1 a2 b1 b2 आणि c1 c2 च्या किमती लिहायच्या तर a1 ची किंमत कशावरून लिहिणार आपण इक्वेशन नंबर 1 वरनं x चा कोएफिशियंट किती आहे 2 b1 इज इक्वल टू y चा कोएफिशियंट किती आहे 3 आणि c1 इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म किती आहे 2 तसेच a2 इज इक्वल टू सेकंड इक्वेशन मधनं x चा कोएफिशियंट किती आहे 2 b2 इज इक्वल टू y चा कोएफिशियंट इथं काहीच नाही म्हणजे काय असतो 1 आणि हा साइन कुठला आहे मायनस म्हणजेच काय होईल -1 तसेच c2 साठी काय होईल कॉन्स्टंट टर्म सेकंड इक्वेशन मध्ये किती आहे 1 सर्व किमती पण लिहिल्या आता काय करायचं आपल्याला त्यांचा डिटर्मिनंट काढू डिटर्मिनंट साठीचा काय फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2 त्यांच्या जागेवरती काय करू आपण त्यांच्या किमती ठेवू तर काय आहे a1 आणि a2 ची किंमत काय आहे 2 दोघांची पण 2च आहे 2 2 b1 आणि b2 ची काय आहे 3 and -1 बघा त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 2 × -1 मायनस इकडचा काय होईल 3 × 2 इज इक्वल टू 2 × -1 काय होतील -2 हा मायनस 3 × 2 6 दोन्ही पण सारखे साइन आले मग काय करतो आपण त्या दोघांची ॲडिशन 2 + 6 काय होतील 8 आणि जे साइन आहे तेच जशाला तसं डिटर्मिनंट मिळाला आता dx काढू dx साठीचा काय फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2 त्यांच्या जागेवरती काय करू आपण त्यांच्या किमती ठेवून देऊ c1 आणि c2 ची काय किंमत आलेली आहे 2 and 1 c1 and c2 2 1 b1 b2 3 and -1 बघा परत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू कशाचं होईल 2 and -1 चा म्हणजे काय होईल 2 × -1 मायनस 3 × 1 इज इक्वल टू 2 × -1 काय होतील -2 हा मायनस
3 × 1 3, परत सारखे साईन आले की ॲडिशन 2 + 3 5 आणि साईन कुठला राहील, जो सारखा आहे तोच उत्तराला राहील मायनस. dx पण मिळाला. आता काय करू आपण, dy काढू. dy साठीचा काय फॉर्म्युला आहे, a1 a2 c1 c2. त्यांच्या जागेवरती काय करू आपण, त्यांच्या किमती ठेवू. मॉडमध्ये a1 आणि a2 ची काय किंमत आहे, 2 and 2 2 2. c1 आणि c2 ची काय आहे तर 2 1. c1 आणि c2 ची काय व्हॅल्यू आहे 2 and 1. बघा परत क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल, 2 × 1 minus 2 × 2 2 × 1 2 ॲज इट इज minus 2 × 2 4. परत मोठी संख्या पुढे आली, काय करू, 4 - 2 काय राहतील 2 आणि साईन कुठला राहील मायनसचा, मोठ्या संख्येचा साईन राहील. सगळ्या किमती आल्या. आता काय करू आपण, त्या व्हेरिएबलच्या किमती काढू, म्हणजेच x आणि y च्या काढू. x साठीचा काय फॉर्म्युला आहे, dx/d इज इक्वल टू dx ची काय व्हॅल्यू आलेली आहे, dx इज इक्वल टू किती आला आपला -5. dx च्या जागेवरती काय करू आपण -5 आपण डिटर्मिनंट किती आलेला आहे बघा, डिटर्मिनंट इथं -8. मायनस मायनस कॅन्सल होऊन काय राहतील फक्त 5/8. x ची व्हॅल्यू काय आली 5/8. आता काय करू आपण y ची व्हॅल्यू काढू. y साठीचा काय फॉर्म्युला आहे dy/d. तर dy ची काय किंमत आलेली आहे -2 आपण d किती आलेला आहे -8. हा मायनस मायनस कॅन्सल होईल, 2 × 1 = 2 2 4 = 8 इज इक्वल टू 1/4. x आणि y दोन्हीच्या पण काय आलेल्या आहेत व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता काय करू आपण त्यांचा सोल्युशन लिहू. मग सोल्युशन काय आहे, x, y इज इक्वल टू पहिली x ची व्हॅल्यू किती आली 5/8 y ची व्हॅल्यू किती आली 1/4 इज द सोल्युशन. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधले आपण सर्व एक्झाम्पल काय केलेले आहेत आता सोडवलेले आहेत. जर तुम्हाला याच्यामध्ये काही बी अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.